इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, उच्च शिक्षण प्रणालीमध्ये अध्यापनाची पद्धती कोणकोणती आहे? आता तुम्ही बालवाडीला जाऊन शिकवणार आहात का? नाही. पहिली दुसरी मुलांना शिकवणार आहात का? नाही. तुम्ही कुठे जाऊन शिकवणार आहात? उद्या परीक्षा पास झाल्यानंतर कुठं? कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजमध्ये, BA BSc BCom विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना, PG पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहात. मग त्यावेळी तुम्ही कोणकोणते टीचिंग मेथड्स तुम्ही वापर करणार आहात त्याच्याबद्दल परीक्षा ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला पॉइंट्स सांगतो, तेवढंच लक्षात ठेवा. जे काही मी सांगणार आहे ते परिपूर्ण लक्षात ठेवा. अध्यापन हे बघा, गुरुजन वर्गात आल्यानंतर प्रत्येक गुरु सेम पद्धतीने तुम्हाला शिकवतात का हो? प्रत्येक शिक्षकांची अध्यापनाची कौशल्य, अध्यापनाची मेथड्स, अध्यापनाची पद्धत हा वेगवेगळा असतो. वेगवेगळा असायला पाहिजे. दररोज एकाच पद्धतीने जर पाठ शिकवत असेल तर विद्यार्थ्यांना तो बोरिंग होतो, विद्यार्थ्यांना तो समजणार नाही. विद्यार्थी उठून जातात, नको रे बाबा ह्यांचं पूर्ण ऐकायला, आम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलो का, तर लई टेन्शन येतं. प्रत्येक गुरुजन, प्रत्येक प्राध्यापक लोक हे वेगवेगळ्या पद्धती वापर करतात. मग अध्यापनाची पद्धती, शिकविण्याची पद्धती हा वेगवेगळ्या आहे. प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. दोन प्रकारचे टीचिंग मेथड्स, एक टीचर सेंटर्ड टीचिंग मेथड आणि एक विद्यार्थी सेंटर्ड टीचिंग मेथड. याचा अर्थ काय हो सर? थोडं व्यवस्थित सांगा हो सर. अध्यापन करत असताना शिक्षकाला केंद्र बिंदू मानून काही अध्यापन पद्धती आहे आणि काही अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. हे पद्धती म्हणजे काय हो सर? कसं माहितीये का, शिक्षक वर्गात आल्यानंतर अगोदर विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी बघतो. सगळं विद्यार्थी कसे आहात, बुद्धिवान आहे, खूप ब्रिलियंट आहे का, सगळं बोगस आहे, सगळं कोरोना पिरियड मध्ये पास झालेलं आहे का, सगळे विद्यार्थी कसे असतात, हुशार, म्हणजे विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी बघून, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता बघून, वेळ पाहून, सिलेबस बघून, विषय ज्ञान बघून, वातावरण बघून, विद्यार्थ्यांचे इंटरेस्ट बघून शिक्षकांनी अध्यापन पद्धती वापरतो. वेगवेगळे मेथड्स आहे, वेगवेगळे टीचिंग मेथड्स आहे. मग कोणतं शिक्षकांनी चॉईस करतात? आधी विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी, त्यानंतर सिलेबस काय आहे, त्या सिलेबस मध्ये कोणतं युनिट आहे, ते युनिट कोणत्या घटकाशी संबंधित आहे, त्यानंतर वेळ काय आहे, त्यानंतर फॅसिलिटी आहे का कॉलेजमध्ये, शिक्षकांची इंटरेस्ट काय आहे, विद्यार्थी संख्या किती आहे, हे सगळं बघून शिक्षकांनी अध्यापनाची पद्धत वापर करतात वर्गात. आता एकूण प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, टीचर सेंटर्ड मेथड आणि विद्यार्थी सेंटर्ड मेथड. आणि त्यानंतर अजून दोन आहेत, ऑफलाईन टीचिंग मेथड्स आणि ऑनलाईन टीचिंग मेथड्स. ते मी नंतर घेणार आहोत. आता फक्त हे बघा, थोडं बघा, थोडं खावा, थोडं जे चांगलं खावा. मार्क 100% घ्या, 2 मार्क नक्कीच मिळतो. हे व्हिडिओ बघा, 2 मार्क घ्या आणि परीक्षा पास व्हा. 2 मार्क म्हणजे चेष्टा घेऊ नका. 2 मार्क्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 2 मार्क खूप महत्वाचा आहे. आता अध्यापन पद्धतीमध्ये टीचर सेंटर्ड टीचिंग मध्ये 3 मेथड्स येतात. पहिला मेथड आहे लेक्चर मेथड, दुसरा आहे डेमॉन्स्ट्रेशन मेथड